राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्चला विधानसभेत 7,467 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. पुढच्या 20 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे, असं मुख्यमंत्री यावेळेस म्हणाले. तर सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार $4.18 ट्रिलियन इतका असून 2027-28 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन ची करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारचं आहे. मुळातच कोणत्याही देशाचा जीडीपी असो किंवा मग जगातील टॉपच्या श्रीमंत व्यक्तींची संपत्ती असो, ही सगळी आकडेवारी जी आहे ती मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन मध्ये मोजली जाते. पण हे पैसे नक्की किती होतात? मिलियन, बिलियन आणि ट्रिलियनचा नेमका अर्थ काय आहे? जीडीपी किंवा संपत्तीच्या आकड्यांमध्ये नक्की किती शून्य लागतात आणि त्याची नेमकी व्हॅल्यू किती होते, हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. आपण लहानपणापासूनच एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, कोटी, 10 कोटी आणि अब्ज हे शब्द बऱ्याचदा सर्रासपणे बोलले असतील किंवा ऐकले असतील. पण या पलीकडे देखील आकडे आहेत. जगातील श्रीमंतांची संपत्ती आणि जीडीपीचा डेटा या व्यतिरिक्त सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओसाठी किंवा फोटोंसाठी मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन असे शब्द वापरले जातात. म्हणजेच आपण बोलताना अमुक व्हिडिओ इतक्या मिलियन लोकांनी बघितला किंवा लाईक केला असं बोलतो. पण मग ही आकडेवारी नक्की किती असते? अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर मिलियनचा अर्थ म्हणजे जर एखाद्या व्हिडिओला 1 मिलियन व्ह्यूज असतील तर त्याचा अर्थ म्हणजे 10 लाख लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. म्हणजेच 1 मिलियन मध्ये 1 या अंकाच्या पुढे 6 शून्य येतात. तर 1 मिलियनला मराठीत 1 दशलक्ष म्हणतात, म्हणजेच 10 लाख. आता बघू बिलियनचा अर्थ काय आहे. तर 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज. श्रीमंतांच्या संपत्तीच्या आधारे पाहिल्यास एखाद्या व्यक्तीची एकूण संपत्ती 5 बिलियन असेल तर तो 5 अब्ज रुपयांचा मालक आहे असं म्हणतात. म्हणजेच 1 बिलियन मध्ये 100 कोटी रुपये असतात. आणखी एक उदाहरण म्हणजे भारताची लोकसंख्या सुमारे 1.4 बिलियन म्हणजेच 140 कोटी आहे. आता इथं 1 या आकड्याच्या पुढे 9 शून्य येतील. आता बघू ट्रिलियनचा अर्थ नेमका काय आहे. तर ट्रिलियन हा आकडा सहसा देशाची अर्थव्यवस्था सांगण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ भारताची किंवा चीनची अर्थव्यवस्था ही इतक्या $1 ट्रिलियन होईल असं म्हटलं जातं. आता इथं 1 ट्रिलियन म्हणजे 1000 अब्ज किंवा 1 लाख कोटी. म्हणजेच संख्या लिहिताना 1 आकड्याच्या पुढे 12 शून्य लिहायचे. मग आता जर भारताची अर्थव्यवस्था 2027-28 पर्यंत 5 ट्रिलियनची करायची आहे, म्हणजेच 5000 अब्ज डॉलरची किंवा आणखी सोप्या भाषेत म्हणजे 5 लाख कोटी रुपये इतकी करायची आहे. अशा प्रकारे एकदम सोप्या भाषेत किंवा सोप्या शब्दात आपण मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन म्हणजे काय आणि किती शून्य येतात हे आपण समजून घेतलं आहे. दरम्यान आता हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.